विठ्ठला विठ्ठला हरी विठ्ठला 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 प्रश्न आहे जीवनामध्ये. जन्माला आलेला प्रत्येक जीव मरेपर्यंत केलेली खटाटोप जर कशासाठी असेल, सुखाच्या शोधात आहे. सुख शोधता 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 सगळं आयुष्य संपून चालले. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत केलेलं प्रत्येक काम इंद्रियाची होणारी प्रत्येक हालचाल. लय पिवळी साडी, इकडे बघ, माझ्याकडे बघायचं, इकडे तिकडे नाही बघायचं. कीर्तन ऐकायला आले ना, 1 तासभर मला फक्त वेळ द्यायचा, 1च तास. मी जास्त वेळ नाही घेणार तुमचा. 1 तासभर फक्त मला बघा, मी काय म्हणते ते ऐका. खूप काही प्राप्त होईल. कारण ज्ञानोबा म्हणतात, तरी अवधान एकले दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे. हे प्रतिज्ञ उत्तर माझे उघडाई का विठ्ठला विठ्ठला. मी नाही म्हणत आहे, लक्ष द्या इकडं, मी नाही म्हणत आहे. ज्ञानोबा स्वतः सांगतात ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरीचं पारायण कोण कोण केले हात वर करा. महिला मंडळ, तुम्हाला काय काम आहेत घरात? पारायण केलं नाही तुम्ही? ज्यांच्या हाताखाली त्यांनी पारायण नाही केलं, एकदा करा पारायण. एकदा पारायण करून नाही चालत.
हजारो हजारो वेळा पारायण करावं लागतं आणि त्यातली एक ओवी जर अनुभवता आली तर जीवनाचा उद्धार होतो असं नामदेवराय सांगतात. एक तरी ओवी अनुभवावी, एक तरी ओवी अनुभवावी, एक तरी ओवी अनुभवावी, एक तरी ओवी अनुभवावी. हो नामा मने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, एक तरी ओवी अनुभवावी, एक तरी ओवी अनुभवावी. नामा मने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, एक तरी ओवी अनुभवावी, एक तरी ओवी अनुभवावी. नामामणी ग्रंथश्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवावी. खूपदा पारायण केल्यानंतर त्यातली एक जर ओवी कळाली तर आयुष्य काय सार्थकी लागते. आयुष्याचं भलं होतं, सोनं होतं, जन्माला आल्याचं सार्थक होतं. एवढं सामर्थ्य त्या शब्दात. विठ्ठलाची एक देखलिया, विठ्ठलाची एक देखलिया, विठ्ठलाची एक देखलिया, विठ्ठलाची एक देखलिया. तुका मने जन्म आल्याचे सार्थक, तुका मने जन्म आल्याचे सार्थक, तुका मने जन्म आल्याचे सार्थक, तुका मने जन्म आल्याचे सार्थक. विठ्ठलाची एक देखलिया, विठ्ठलाची एक देखलिया, विठ्ठलाची एक देखलिया, विठ्ठलाची एक देखलिया. म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया. विठ्ठल म्हणजेच ब्रह्म आहे आणि ते ब्रह्म अक्षरात आणून ठेवलेले. हे अक्षर नव्हती देका ब्रह्म साम्राज्याची दीपिका. ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर देवदर्शन होतं. हे खरं आहे का असं कोणाला जर संशय असेल तर त्या शब्दाविषयी बोलताना सांगितले काय हे अक्षर नव्हती, अक्षर नाही आहेत. मग साक्षात ब्रह्म आणून या शब्दात भरून ठेवले. त्यामुळं त्या ब्रह्माला अनुभवण्यासाठी जरा चित्त स्थिर पाहिजे, मन शांत पाहिजे. या जगाला विसरावं लागतं आणि एकांतात शांत बसून परमार्थिक जगाशी आपला संबंध स्थापित करावा लागतो. तेव्हा कीर्तन कळतं. कीर्तन सांगणं आणि कीर्तन ऐकणं म्हणजे सांगणं आणि ऐकणं म्हणजे एवढं सोपं नाहीये. ही एक साधना आहे, ही एक तपस्या आहे, हे एक अनुष्ठान आहे. 7 दिवस तुम्ही ठरलेल्या वेळेमध्ये इथे मंडपात या धर्म मंडपात येऊन बसणं, या ठिकाणी लक्ष देऊन कीर्तन ऐकणं, तेवढ्या वेळापुरतं आपल्या संसाराचा आपल्याला विसर पडणं, आपल्या देहाचा आपल्याला विसर पडणं, आपल्या नाव गावाचा विसर पडणं, आपल्या कर्माचा विसर पडणं, आपल्या इंद्रियाचा विसर पडणं आणि तेवढ्या वेळापुरता चित्तातून केलेली ही भगवंताच्या चिंतनाची साधना म्हणजे कीर्तन अवस्था आहे. कीर्तन ही कला नाहीये माऊलींना. 4 शब्द पाठ केले आणि 4 शब्द पाठ करून तुमच्या समोर सांगितले इतकं सोपं नाहीये. हे काय आहे तर हे भगवंताशी जोडलेलं नातं आहे, पवित्र असं. ही भक्ती आहे, भक्तीचा स्त्रोत आहे. हे काय आहे कीर्तन म्हणजे? कीर्तन म्हणजे निर्गुण असलेल्या ब्रह्माला सगुण साकार करण्याची ही दिव्य साधना म्हणजे कीर्तन आहे. असं कीर्तन ऐकत असताना, असं कीर्तन श्रवण करत असताना श्रोत्याचं आणि वक्त्याचं जीव एक झालं पाहिजे. तुमचं आणि माझं नातं जुळलं पाहिजे. तेव्हा मी कीर्तन सांगितलेलं तुम्हाला गोड लागतं आणि तुम्ही ऐकत असताना पुन्हा 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 माझ्या मुखातनं नवनवीन शब्द निघत असतात. कारण तुमच्यावर अवलंबून आहे की माझ्या मुखातनं काय वधवून घ्यायचं. मी भगवंताला हे देह देऊन टाकलेलं आहे, ही वाणी भगवंताला विकून टाकलेली आहे. या वाणीतून वधवून घेत असताना परमात्मा वधवून घेत असतो. तुम्ही जर लक्ष लावून ऐकले तर कदाचित चिंतन इतकं सुंदर होईल की आयुष्यभर ते काना वचनाच्या भेटी, सरिसाची पै किरीटी, वस्तू होऊन या उठी कवणी एक जो. काना वचनाच्या भेटी, कान आणि वचन, बोलणाऱ्याची जीभ आणि आपले कान या दोन्हीचं जर संगम झालं, मिलन झालं तर सरिसाची पै किरीटी, वस्तू होऊन या उठी कवणी एक जो ज्ञानोबराय सांगतात. त्या वाक्याला जर समजा आपण अनुभवलो तर त्याच क्षणाला परीस
लोखंडाला स्पर्श केल्याबरोबर किती तास लागतात त्याला सोनं व्हायला? अरे क्षण सुद्धा लागत नाही. एका क्षणात लोखंड परिस स्पर्श केल्या नाही काळ वेळ तया लागी, नाही काळ वेळ तया लागी, नाही काळ वेळ तया लागी, नाही काळ वेळ तया लागी. हो आपण सारिखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ, नाही काळ वेळ तया लागी. आपण सारिखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ, नाही काळ वेळ तया लागी. एवढ्या बसलेल्या सगळ्या महिला इथं बसलेल्या, तुम्ही शाळेची घंटी वाजण्याच्या अगोदर मुलांना शाळेत वाट लावता की घंटी झाल्यावर पाठवता? अगोदर पाठवता. जर समजा तुमचा मुलगा उशिरा शाळेत गेला तर काय होतं? इथे एक छडी ठेवा हो. जाऊ दे, मी उद्या परवा बसून राहते इथं. उशीर येणाऱ्या वेळेला छपकून छडी हाणायच्या आणून बसवायचं, छपकून छडी हाणायच्या आणून बसवायचं. ओ ही मर्यादा आहे. गेलं पेटी परमासून गेली असेल काम इकडं असं म्हणून तुमच्याकडे खातं दिलं नाही, खातं इकडे दिले स्वयंपाकाचं. तुम्हाला एवढं बरं कळते महिला मंडळ काय? आबा बाबा अर्ध शाळा भरल्यावर निवा काय केलंय माझ्या मायानो घरात इतका वेळ काय काम असेल बरं? तुम्हाला जरा लवकर यावं का? आता तुम्ही आले की सगळे तुम्हालाच बघल्यात, मलाही तुम्हालाच बघा वाटलं आली. बघा विठ्ठला खबरदार, उद्यापासून उशीर जर केलं कोणी कीर्तनाला तर उद्यापासून राईट टाइमला शाळा भरली पाहिजे अशी. हा, सगळं मंडप भरून दिलं पाहिजे. इथं कीर्तनकार येण्याच्या अगोदर शिस्त लागली पाहिजे आपल्याला. पटपट पटपट काम उरकायची, काही राहिलेली ठेवून द्यायचं. काय आपल्याला काही नवरा मारणार काय नाही, तुम्हीच नवऱ्याला मारत असाल एक दोन. तुम्ही काय साध्या का लातूरच्या सगळ्या नवरा बिवरा मारणार काय नाही तुम्हाला? घरात काही काम ठेवून आल्यानं तुम्हाला थोडंच म्हणणार आहे सासू का बरं ठेवून गेलीस भांड्याचं एवढा जात राहिलाय की आता तुम्हाला तुम्ही जात करत असाल त्या सासूला. म्हणून सगळ्यांनी काम गुंडाळून ठेवायची आणि कीर्तनाच्या अगोदर येऊन बसायचं मंडपात. कोणी नाही यायचं निवांत सगळ्यांना. कोण कोण येणार उद्यापासून वेळेवर टायमाला हातवर करा. पहा कशा हात व्हायलेत खाली. मी कीर्तनच करणार की सगळ्याच्या हातवर झाल्याशिवाय. कीर्तन सुरू होण्याच्या अगोदर कोण कोण येऊन बसणार आहे तर महाराज येण्याच्या अगोदर आणि मग हातवर कराय काय झाली की मग सगळ्याच बसते. आता तर लाज कस काय वाटायली? बरंच लाज वाटायली सगळ्याला. लग्नात चांगली नट्टापट्टा करून जाते आता एवढं मोठं लिपस्टिक लावून तिथं लाज वाटत हिला. तिथं लाज वाटाव की इथं बरं लाज वाटत हातवर करायला. करा सगळेजण हातवर केल्याशिवाय नाही करत कीर्तन पुढचं. सगळ्याच हातवर झालं पाहिजे सगळ्या महिलांचं. पटपट 7:30ला सगळे कामं उरकायची, 8 पर्यंत सगळं उरकून पटकन 8:30-9ला इथं बरोबर कीर्तनाच्या अगोदर येऊन बसायचं सगळ्यांनी. बरोबर येणार का उद्यापासून? वेळ नाही लावायचा. विठ्ठला विठ्ठला कुठं होतो आपण? बाजी त्यांचं ऐकून म्हणाला का तुम्ही भाजी म्हणून गप म्हणे? आधीच सांगाव का? टाळ कधी कशाला लागतात? कोण सांगितलं? तुम्ही सांगितलं. ह्यांचं ऐकून सांगला का मग? हे सगळे कुणीकडे का जाय ना? तुम्ही तर धरून ठेवत जा जरा मला कीर्तनात. विषय कुठं चाललाय? भाजीत होतो आपण मेथीच्या. सगळ्या भाजी आणल्या. आता भाजी खराब होती नासती म्हणून लवकर सुकून जाते म्हणून पटमण्या ते घ्यायचं ते वापरायचं. तेवढं बरं कळते तुम्हाला? गपमण्या उरका खराब झालेली वस्तू नासोडा करू नये. आपला संसार आपल्या नवऱ्याचे पैसे वाचवा. वर्षाला एक बिल्डिंग बांधा, एखादी एकर घ्या, एखादी तोळाभर घ्या. हे सगळं कसं कळते तुम्हाला बरोबर? हां बोलायचं विसरणार का? तोळ्याचं महाग झालंय. विसरणार दिवाळीचे रक्षाबंधनचे काही कपडे धुवायला टाकलेले पॅन्टाच्या खिशातले सगळे जमा करून राईट गरम भराची भरती बरोबर लाडक्या बहिणीचे विसरलेच होते की लोक त्या तुमचे नवरे जर ध्यान ठेवणे त्या पैशावर असा डोळा आहे. लाडक्या बहिणीचे पैशाल्यापासून तुम्ही असा जाच केला नवऱ्याला. लई जाच करून सोडलो तुम्ही. काय सांगाव? कधी नाही तिला आले का आता काय की 2-3 महिन्याचे राहिलेले
नाही आले आले? नाही. कधी पडली माय काही खरं नाही आता. कधी तर नवरा मागितल्यानं देत जावा तुम्हाला जिंदगीभर पोचली त्या नवऱ्यानं. कधी जर गरज पडली तर देत जावा. लई ताव दाखवू नका त्या मुख्यमंत्र्याचा लाडक्या भावाचा. काही खरं नाही. राजकारण काही खरं नसते. घडीत तोळा घडीत मासा. कधी सरकार पडल कधी काय होईल सांगता येत नाही. कधी कोण मिसळल. आपण लई त्याचा हे करत जाऊन लाडक्या भावाची लई मया कर जाऊ नका. नवरा जन्माला गेला येडा बाया विठाला मग ही जसं तुम्हाला भाजी नाचते म्हणून कळते ना तसं शरीर पण नाचते हे का नाही कळत संत सांग. भाजी नाचते म्हणून तिचा वापर लवकर लवकर करताना खराब होण्याच्या अगोदर हे शरीर खराब होण्याच्या अगोदर याच्याकडून नामसंकीर्तन करून घ्या. हे शरीर संपून जाण्याच्या अगोदर बरं भाजीची गॅरंटी आहे 24 तास त्या भाजीला काहीच होत नाही. याची 24 तास गॅरंटी आहे का? क्षणभंगूर नाही द्याचा भरवसा वारे सावध तोडा माया आशा. किती माया किती आशा मरून माती चल तरी आशा संपना. हे शरीर संपणारी वस्तू आहे. हे आता यावर्षी एवढं जोरात बोलते अजून एक 5 वर्षानंतर इतकं मोठ्यानं बोल मला तर बोलणार नाही. कथेची सामुग्री देह अवसानावरी. जोपर्यंत शरीरामध्ये ताकद आहे तोपर्यंत आपण संकीर्तन केलं पाहिजे नामस्मरण केलं पाहिजे तीर्थयात्रा केली पाहिजे. जव हे सगळं सिद्ध आहे हात चालावया पाय तव तू आपले स्वहित पाय तीर्थयात्रे जाय चुकू नको. संतांनी सांगितलं काय हात पाय कान नाक डोळे व्यवस्थित आहे तोपर्यंत परमार्थ करा. आपण उलट करतो. आई माय देव देव काय आत्ताच करायचं राहते का म्हातारपणी पुन्हा काहीच नाही गेलं ना मग जावं तेव्हा कीर्तनात जाऊन बसाव. आमच्या सुनाला उठलं की कीर्तनाच ऐका वाटायले म्हणते म्हातारी. नरडदाबा असं म्हणणार म्हातारीचं. कवा करावं तर ना भाग्यवंत नट्टे हरी कीर्तनी. शरीर नाश पावणारी वस्तू आहे राहणारी वस्तू नाहीये शरीर. काही क्षणासाठी काही वेळासाठी काही कालावधीसाठी दिले देवांनी. ते पण कशासाठी देवे देह दिला भजना गोमता भजन करण्यासाठी दिले. संसाराचा विचार करण्यात आयुष्य घालवून टाकतो. मग काय होतं मग आयुष्याच्या शेवटी हातपाय क्षीण होतात अवयव क्षीण होतात. मग मात्र बसून राहतो आणि त्या इंद्रियांना वळण लागलेली असते संसाराची. पुन्हा पुन्हा त्याच गोष्टीचा विषयाचं चिंतन आपण करतो. दुःखी होतो. सुखरूप होण्यासाठी जो देह मिळाला होता नेमकं दुःखरूप होतो आणि यातना सहन करत 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 शेवटी काय पुन्हा जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये अडकून पडतो. तुकोबरे म्हणतात सुख पाहिजे का एकच काम करा काय भगवंतावर प्रेम करा. किती किती प्रेम करा महाराज देवावर. किती जितकं प्रेम तुमच्या बँकेतल्या पैशावर जितकं प्रेम तुमच्या सोन्यावर जितकं प्रेम तुमच्या घरावर. अहो लई मीठ मिरचू घातले. अहो किलोभर मीठ मिरचू असल्याने एकाच दिवशी घालायचं नसते हो. चमचा वापरावं लागते. पाव किलो भाजीला किलोभर मीठ घातल्यानं जमत नसते आहे की नाही. आधीच आपण विस्कळीत भरकटत चालला. जरा थोडं जागेवर राहू द्या. मीठ मिरचू जरा कामापुरतं घालावं चव यासारखं भाजीला. लईच भाजीत मीठ मिरचू घातल्या ना रोजच घालायली बायको तर किती अवघड आहे. भांडणं करचाल की नाही घरात बायकोला करचाल की नाही. बायका नाहीत काय तुम्हाला नाही माझ्याकडे असं करून बघताय म्हणून आपलं विचारलं. मला वाटतं तुम्हाला सगळ्याला बायका नाहीतच काय की संघाल्यात का म्हणून हान मान हाली ना झाला घरात गेलं यांचं काही खरं नाही. हा मुबास नाही बोलायची नाही तर काय खरं अवघड झालं. इकडेच काय महिला मंडळ किती घालता तुम्ही भाजीला मीठ तिखट. पाव किलो दोडक्याची भाजी असली वांग्याची भाजी असली पाव किलो मीठ आणि पाव किलो तिखट टाकतो का नाही ना.
कामापुरतं मस्त असं छान पोषक, त्याला छान चटणी थोडीशी टाकून खमंग असं लय बी मसाला टाकल्याने बरं लागणार. चव पाहिजे बाईच्या हातात चांगली. थोड्या सामानात छान स्वयंपाक करून त्याला सुगरण म्हणतात. कीर्तन चांगलं करायचं असेल तर गाणारे वाजवणारे सुगरण पाहिजेत. विठाला विठाला म्हणलं की पुन्हा म्हणायच्या टायमाला बी म्हणणार. जिंदगी गेली समाजात हिंडून हिंडून, पाठ होऊन गेलं सगळ्याचा स्वभाव. काय म्हणले की काय होते पाठच झालं. आता सुनाला म्हणले की सासू कशी करते, सासूला बोलले की सून कशी करते, पाठवून गेलं मला आता सगळ्याचं पाठ होऊन गेलं. आता ऐका, मापक प्रमाण द्या. आत्ता पहिल्या चरणावर 10:15 झालेत. एका चरणावर करू का तिन्ही चरण बाकीचे सोडवायचे? मला सांगा आधी. तिन्ही बी सोडवायचे का? मग आता बरोबर सगळ्यांनी ध्यान देऊन ठेवायचं, आता लक्षात ठेवायचं. आणि आता पाऊण तासामध्ये कंप्लीट 11ला जय विठ्ठल झालं पाहिजे. या हिशोबाने अभंगाचे 3 चरण सोडवायचे. ऐका माऊल्यानं चिंतन. तुकोबारे सांगतात, देह नाशवंत आहे, नाशवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. तुकोबाऱ्यांनी सांगितलं नाशवंत शरीर आहे, या शरीराच्या मागे लागून जीव सुखी करा. ते नेहमी जीवा सुख नोहे, जीव सुखी झाला की शरीर आपोआप सुखावतं. मग जीव सुखी करण्याकरता देव आपला करावा लागतो. देव आपला केल्याशिवाय सुखाची प्राप्ती नाही. तुकोबारे सांगतात. मग संसारात सुख नाही का? तू करून त्या संसारात सुख नाही. सुख नाही कोठे आली या संसारी, वाया हा बरी होऊ नका, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. माणसाला नेहमी दुःख प्राप्त होत असतं. त्याचं कारण काय? माणूस संसारातला विचार करतो म्हणून. परमार्थामध्ये मनुष्य आल्यानंतर परमार्थाला सुखाचीच प्राप्ती होते. म्हणून तुकोबारे म्हणतात देव आपला करा. लोक म्हणली महाराज आम्ही देव आपला केला नाही. मग काय आपलं केलं? संसार आपला केला, माईक जग आपलं केलं. तुकोबारे सांगतात अरे या मायेनं जे काही निर्माण केलं या जगामध्ये, हे सगळं जग मिथ्या आहे, ब्रह्म सत्य. आणि हे शास्त्राचं वाक्य, ब्रह्म सत्य जगन मिथ्या. मिथ्या असलेलं, खोटं असलेलं हे जग, खोटं स्वप्नवत असलेलं हे संसार, ज्याला आपण खरं मानून बसलो. हे माझा नवरा खरा, हे माझे लेकरं खरे, हे माझं घर खरं, हे सगळं खोटं आहे. आणि हे खोटं आहे कधी कळतं? मृत्यूच्या समयाला. हे सगळं टाकून निघून जावं लागतं. म्हणून तुकोबारायांनी सांगितलं काय? माया जे काही निर्माण करते या जगामध्ये, ते दुःख दिल्याशिवाय रत्नाभंगाचं दुसरं Yerati
ऐहिक जगातलं हे सगळं दुःख देणार आहे. लोक म्हणले महाराज परंपराच आहे, देवादिकापासून चालत आलेली परंपरा आहे. देवानी लग्न केलं म्हणून आम्ही केलं. आता भगवंतांनी लावून दिलेली परंपरा 26 उपनयन संस्कार त्या पद्धतीने तर चालवावं लागेल. तर बरं म्हणले हो चालवायला लागेल. लग्न केलं सगळ्यांनी, का केलं? सुखभाव म्हणूनच ना. आपापल्या सगळं जगाची नियम आहे, रीत आहे, परंपरा आहे. आपापलं घर आपापलं परिवार निर्माण व्हावं, म्हातारपणाची सोय व्हावं, भाकरीची सोय व्हावं, संरक्षण मिळावं, या सगळ्या गोष्टीचा विचार करून लग्न केलं की नाही? तुका बरं म्हणले लग्न केलं खरं, नवऱ्यानं बायको केली, बायकोनं नवरा केला खरं. पण बायकोला स्वयंपाक येत असेल, बायको चांगला स्वयंपाक करून देत असेल, नवऱ्याचं सगळं सांगितलेलं ऐकून राहत असेल तर बरं आहे. मला स्वयंपाकच येईना म्हणून रोज पांघरून घेऊन झोपत असली तर अवघड आहे की हो. मग सुख आहे का मग दुःख आहे? बायको केली, लग्न झालं, आनंद झाला, मला बायको भेटली, माझं लग्न झालं, आनंद वाटला. मग ती सांगितलेलं ऐकतच नसल्यावर सुख आहे का दुःख आहे? दुःख आहे. बायकोनं नवरा केला, चांगलं वाटलं, लग्न झालं, छान, काय सुंदर लग्न लागलं, घरात आले नवरा बायको, मस्त आनंद वाटला नवरा. मग रोज पिऊन लोळत पडल्यावर सुख आहे का दुःख आहे? रोज जर नवरा पिऊन मारत असेल तर सुख आहे का दुःख आहे? दुःख आहे. कामाला जात नसेल, पैसेच कमवून आणत नसेल तर सुख आहे का दुःख आहे? दुःख आहे. दुःख आहे. बरं, मुलं बाळ झाले, मुलं बाळ झाल्यावर सुख आहे का दुःख आहे? तात्पुरतं सुख आहे. मुलं झाले सुख आहे. मुलं झाले की सुख झालं, आनंद वाटला सगळ्याला. माय मुलगा झाला, मुलगी झाली, आनंद वाटला. लेकरं झाली की सुख वाटलं. ते लेकरं मोठे झाले आणि आपल्याला आई बाबाच म्हणायला तयार नाहीत, आपल्याला बघायला तर नाही. सुख आहे का दुःख आहे? एक मुलगा चांगलं होणं चांगलं की 2 मुलं होणं चांगलं? एक मुलगा होणं चांगलं, बरोबर? बोला बोला, तू झालं का रे? झालं काय? निळा शर्ट लग्न झालंय का? नाही. मग एक का बरं म्हणलास? तुझं लग्न झालं नाही बेट्यान तरी बोलतो का? मी ध्यान ठेवून ना ती सगळ्याला कीर्तनात. मग असं कसं? एक मुलगा बरा का 2 मुलं बरं? ज्याला झाले त्यांनी सांगा. 2 बरे, 2 बरे का नाही? एकापेक्षा 2 कधी चांगले, बरोबर? तुम्हीच म्हणलात आता त्याच्यावर स्टिक राहायचं, आता बदलायचं नाही. हा, मग आता 2 मुलं चांगले, आता हे 2 मुलं मोठे झाले आणि वाटणीसाठी रोज आपल्या देखत मारू घेऊन आले तर सुख आहे का दुःख आहे? दुःख आहे. दुःख आहे. तुम्ही एक म्हणा, मला एकच बी उत्तर तयार आहे. काही म्हणा, मी फिरून आपटिणार तुम्हाला. मी का फिरून आपटिणार? त्याचं कारण असे, संसार दुःखमुळे आणि त्याचा बेस पक्का आहे, त्याचा अनुभव मला आलेला आहे, म्हणून संसारातला काही बोला मी आपटिणार तुम्हाला. विठाला तुम्ही श्रीमंत होण्यात सुख आहे म्हणा, त्याच्यातलं दुःख दाखवून देते. तुम्ही गरीब होण्यात सुख आहे म्हणा, त्याच्यातलं दुःख दाखवून देते. तुम्ही स्त्री होण्यात सुख आहे म्हणा, मी त्याच्यातलं दुःख दाखवून देते. पुरुष होण्यात सुख आहे म्हणा, मी त्याच्यातलं दुःख दाखवून देते. दुःखाशिवाय दुसरं काही नाहीच. सुख जर पाहिजे असेल तर फक्त फक्त भगवंताच्या जवळ सुख आहे. सुख जर पाहिजे असेल तर केवळ केवळ संतांच्या जवळ सुख आहे. सुख या संत समागमे नित्य दुणावे तुझ्या नामे, दहन होती सकळ कर्मे सर्व संसारामध्ये दुःखाशिवाय दुसरं काहीच नाही. उग होती बेंटेक्सची राहणार का? उग चमचम त्यात ही काय गेलं ना 5 रुपयाला कोणी घेणार त्याला? पण काय चमकत म्हणते सोन्याला मागं टाकते ती. तसं परमार्थ करून प्राप्त झालेल्या सुखाला मागं टाकतं संसाराचं सुख. बघितल्यानंतर असं वाटतं की वा काय घर आहे, काय लेकर आहेत, काय संसार रूपी पिंजरा आहेत का? विचित्र आहे. आत गेलेले पक्षी बाहेर यायला तर पडतात, बाहेर असलेले पक्षी आत जायला तर पडतात. संसार रूपी पिंजऱ्यामध्ये कसं? ज्यांचं लग्न झालं ते 2 नवरा बायको भांडण झालं घरात म्हणून गार्डनला गेले. 2 लेकरं पुढे खेळत होते. नवरा इकडं तोंड करून बसला, बायको इकडं तोंड करून बसली. 36चा आकडा. इकडं तोंड करून नवरा बसला, बायको इकडं तोंड, पाठीला पाठ लावून बसली बोलणावनी. दोघं एकमेकाला लेकरं पुढे खेळत होते आणि एक न लग्न झालेला मुलगा असा फिरत होता इकडून तिकडे तिकडून इकडं. ती त्या नवरा बायकोला बघितला आणि म्हणलं बाबा काय जोडप आहे, काय सुंदर देखणी बायको मिळाली आहे त्याला, काय छान 2 लेकर झालेत, मुलगा मुलगी, मागितल्यासारखं देवाण 2 दिले. माझं असं कधी होईल? माझं असं कधी होईल म्हणलाले ही. आणि हे 2 त्याला बघलालेत. काय मस्त एकटं फिरले देवा, काय त्याची जिंदगी आहे, काय आणायचं नाही, काय द्यायचं नाही, काही टेन्शन नाही, कुठे गेलास म्हणून विचारणार नाही, काय नाही, काय सुखी जिंदगी आहे. एकटा जीव सगळ्याला पाठ आहे. मग तुम्ही एकट्या का कसा? हे जर तुम्हाला पाठ आहे एकटा जीव सदाशिव, तर राहिलो का नाही एकटा जीव असं मला विचारायचं होतं. नुसतं पाठ करून जमत नाही, त्याच्यावर आचरणात उतरावं लागते. एकटा जीव सदाशिव पाठ सगळ्याला, मग राहावं का नाही एकटा आपलं आपलं?
एकटं राहायचा टाइम ज्या वेळेला होता त्यावेळेला 2 हाताचे 4 हात, 4 हाताचे 6 हात, 6 हाताचे 8 हात. जितके वाढविल तितके वाढतात हो. काय सांगा मग हे दुःखाला कारण आहे का नाही? तुकोबरे सांगतात या संसारामध्ये माया जे काही निर्माण करते ते दुःख दिल्याशिवाय राहत नाही. काय काय सांगू बरं तुम्हाला एक सांगते ऐका. ही ज्या अंगावर तुम्ही साड्या घातला आवडीचे आहेत का ना आवडीचे? बरं आवडीच्या काही साड्या असतील की घरात? ऐ गुळाच्या डेपी हलवा म्हणा जरा काहीतरी बोला. आवडीची साडी अंगावर घातली सुख आहे का दुःख आहे? बोला बोला. ती साडी अंगावर घातली मग ती द्यायची का दान? मला सगळ्यांनी जमा करायची. आता मी जाताना घेऊन जाणार आहे गाडी भरून. लग्नात नेसवलेली पैठणी जी आहे 5,000ची 10,000ची देणार का तुम्ही कुणाला? तेवढ्या पुरतं सुख आहे म्हणल्यानंतर सुटत नसतंय मग बोलण्यापुरतं नाही. अंगावर साडी घातली सुख आहे आणि मग ती साडी घालून जाता जाता मध्येच वाटत एक मोळा लागला आणि खोचटा लागला आणि साडी फाटली. दुःख आहे कसं आहे? आत्ताच सुख होतं आत्ताच दुःख झालं. एक एक गोष्ट सांगते तुम्हाला एक एक गोष्ट. हे माईक चालतंय आता हे सुख वाटायला लागलं सगळ्यापर्यंत आवाज चाललाय. बंद पडला तर दुःख आहे आणि कधी बंद पडेल याची गॅरंटी नाही. घर बांधलं सुख आहे का दुःख आहे? सुख आहे. पण रात्रीतनं भूकंप जर झालं तर दुःख आहे. जगातली प्रत्येक वस्तू दुःख देणारे प्रत्येक पदार्थ दुःख देणार सुख देणारी एकच वस्तू आहे. अवघाची आकार ग्रास येला काळे एकची निराळे हरीचे नाम द्रोणी राहिलो विनाश कंठी जीवन हे पोटी साठविले. तुकोबरे सांगतात देवाच्या नामाशिवाय या जगामध्ये चिरकाल टिकणारी वस्तू दुसरी कुठली नाही. सारखं उठता बसता खाता पिता प्रत्येक काम करताना नाम घ्या तुम्ही सुखरूप व्हाल. सगळे दुःख निघून जातील आयुष्यातले. तुम्हाला जाणीव सुद्धा होणार नाही की कधी दुःख आलं कधी निघून गेलं. नाम इतकं घ्या उठता बसता कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. भगवंताचं नाम घ्या. लोक म्हणले देवा म्हणले तुकाराम महाराज तुम्ही म्हणताय भगवंताचं भजन करा नाम घ्या नाम घ्या. का बरं नाम घ्या? तुकोबरे म्हणले हे सगळे जे आहेत ना ज्यांचं आपण नाव घेतो ज्यांना माझं म्हणतो माझा मुलगा आहे माझी मुलगी आहे माझी सून आहे माझा जावई आहे माझा नवरा आहे माझी बायको आहे हे जे म्हणतो ना हे सगळे मरण्याच्या मेल्याच्या नंतर आहेत का सोबत? तुम्ही जर मेलो तुमचा नवरा तुमच्या सोबत येते तुमची आई येते तुमचे बाबा येतात तुमची मुलं येतात कोण येतं सोबत तुमच्या? हा तुम्ही जर मेलो कुठं घालतात नेऊन तुम्हाला? मसन वाट्यात. तुम्ही एवढं घर बांधलं शेत घेतलं एवढ्या कष्टानं कमवलं म्हणावं की तुमच्या पोरांना सुना नाही हो आमच्या बाबांना लई कष्टानं कमवले आम्ही नाही नेत बाहेर आम्ही आमच्या घरात सरशा अंगणात घालणार. सोप्यात नाही तर नाही घरातल्या सोप्यात मध्ये आडवं होईल त्यांना लागते वापरायला जायला यायला अंगणात घाला. तुम्ही जर मेलो तुमच्या पोरांना तुम्हाला तुमच्या अंगणात घालावा. माझ्या बापानं घर बांधले नेत नाही बाहेर इथंच घालतो म्हणाव की नाही? घालत नाही. कुठं नेऊन घालतात? आणि संन्याशी मेला तर कुठं घालतात? कुठं घालतात संन्याशी मेला तर? ती संन्याशी जिथं राहते त्याच्या घरात घालतात. ती संन्याशी ज्या घरात राहते त्याला मठ म्हणतात. संन्याशी राहणाऱ्या घराला मठ म्हणतात. संन्याशाच्या घराला मठ म्हणतात. संन्याशी मेला तर कुठं नेतात? घरातच घालतात त्याला घरात घालतात. तुम्हाला घर बांधून काही उपयोगाचं नाही. आम्ही मठ बांधून आम्हाला आमच्या मठात घालतात. तुम्हाला तुमच्या घरात मसन वाट्यात नेतात. तुम्हाला आम्हाला मठातच बाहेर नेत नाहीत का? आयुष्यभर निस्वार्थ भावनेनं कमवले म्हणून मठात तुमच्यामध्ये स्वार्थ आहे म्हणून मसन वाटत. जीवनामध्ये निस्वार्थता आली ना दुःख निघून जाते सुखाची अवस्था प्राप्त होते. लक्षात ठेवा. मग एवढा स्वार्थ नसावं का आपल्या सुनेनं थोडं काही खाल्ली काही वाटोळी केली की आपण जे तन 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 करतो आपल्या लेकी समान सुना बघा. आपल्या लेकी समान सुनेला प्रेम करा. आजूबाजूला बघा कोण गरजू आहे का? कोणाला भूक लागली का? कोणाला शब्दाची मदत हवी का? कोणाला काही आधार पाहिजे का? कोणाला काय पाहिजे का? बघा याच्यामध्ये जेवढं समाधान आहे तुला कशातच नाही. किती पैसा कमवा किती संपत्ती कमवा किती सोनं घाला अंगावर कशातच नाही. बरं असं कधी ऐकलंय का? पेपरला बातमी आली का कधी लातूर जिल्ह्यात फलानी एका बाईनं फेअर अँड लवलीच लावली नाही तर तिला रात्रीतून अटॅक आला. किती छान आवाज आला बघा महिला मंडळाला. मग कळालं मला काय म्हणायचं ते. फेअर अँड लवली लावणं गेल्यानं जिंदगी जाते की नाही? सोनं घालणं गेलं. बरं मला अजून एक प्रश्न विचारायचा. महिला मंडळ आहे का? किती साड्यावर तुमचं 1 वर्षभर जीवन जगण्यासाठी तुम्हाला साड्या किती लागतात? 2. 1 वर्षभर जीवन जगण्यासाठी 2 साड्या लागतात. तुमच्याकडे किती आहेत? कपाट भरून 4 कपाट भरली.
सांगा सांगा, महिला मंडळ किती आहेत तुमच्याकडे साड्या? भरपूर आहेत. बरं ठीक आहे, असू दे. काही पाहुण्यानं नेसवले असतील, काही माहेरच्यानं घेतले असतील, काही तुम्हाला आवडले असतील तुमच्याकडे साडी, हरकत नाही. आता समजा पुढच्या महिन्यात, त्याच्या पुढच्या महिन्यात एक नवीन पॅटर्नची साडी येणार आहे, घेणार का नाही? बारीक मान हलवलेल्या अशा बारीक. कपाट भरलंय तरी मन भरलंय का? नाही. जीवन जगण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा, मूलभूत 3च गरज आहेत. एक घर लागते, एक शरीर झाकायला कपडा लागतो आणि अन्न लागते. याच्या व्यतिरिक्त सोनं लागत नाही, याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याच वस्तू लागत नाहीत. ही अनावश्यक वस्तूची हाव वाढली म्हणून जीवनात दुःख वाढलं. विठ्ठला विठ्ठला. अनावश्यक वस्तूचा जास्त मागणी झाली, त्याच्यामुळे जीवनामध्ये दुःख वाढलं. गरजा कमी असाव्या, सुख वाढतं. गरजा वाढल्या की दुःख वाढतं माऊलांनो. जसं आहे ठेविले अनंते तैसे चिरावे, चित्ती असू द्यावे समाधान. वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ, भोगणे ते फळ संचिताचे. म्हणून तुकोबाराय सांगतात काय, भगवंतानं जितकं दिले तितकं राहा. नादी नांदी हे सगळे जे नातलग आहेत, हे ते जन्मण्याच्या अगोदर नव्हते, मेल्याच्या नंतर नाहीत. मग हे जे जग दिसतं ना, रज्जू सर्पाकार भासलेले जगडंबूर विचारसागर सांगते काय, मध्येच भासते आहे ना, नाहीच आहे पण भासते. आणि भासणारे या जगाला आपण सत्य मानून जीवन जगतो, दुःखाला कारण ठरतो. तो कोरमले याला सोडा, परम सत्य भगवान परमात्मा आहे, त्या भगवंताच्या नादी लागा, भगवंताचं भजन करा. लोक म्हणले महाराज भगवंताचं भजन केल्यावर देव आम्हाला काय करील, काय करील? ऐका अभंगाचं 3रं चरण. अविनाश करी आपुलिया ऐशे, 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 अविनाश करी अविनाश करी आपुलिया ऐशे, अविनाश करी आपुलिया ऐशे. देवाचं भजन केल्यानंतर देवा मला काय करेल, देवाचं कीर्तन ऐकल्यानंतर देवा. एवढे जे लोक आलात कीर्तनाला भजनाला, कशासाठी आलात? काय मिळते म्हणून आलात? काय कीर्तन ऐकावं, का भजन ऐकावं? प्रत्येक धर्मातले लोक दुसऱ्या धर्मातल्या लोकांना प्रश्न विचारतात. आपल्याही धर्मावर बऱ्याच लोकांचा नजर आहे, डोळा आहे. लोक म्हणतात हिंदू धर्मातले लोक वेडे आहेत. वेडे आहेत म्हणणाऱ्याला सांगा उत्तर आहेत त्या कीर्तनातून. हे एवढं भजन केलं, एवढं कीर्तन ऐकलं, हे असं गावातल्या सगळ्या लोकांकडे पैसे जमा करायचे, हे असा सप्ताह करायचा, हे सगळं येण्याचं काम आहे. त्या बिचारा पुढं करणाऱ्या कार्यकर्त्याला किती बोलत असतील की लोक, किती बोलून घ्यावं लागत असेल लोकांचं. पण जरी ते लोक बोलत असले तर आपण आपलं काम करावंच, शेतकऱ्यानं मोठ धरावंच. लई गवत यायला शेतात म्हणून काही पेरायचं सोडायचं नसते, आपण पेरावंच. लईच गवत आलं तर खुरपून काढावं, जरा फवारून टाकावं. हा, हे सगळं करून ते तण माजलेलं काढून टाकता येईल, पण पेरायचं नाही सोडावं. तसं समजा जरी म्हणले एखाद्यानं की काय उपयोग आहे एवढं धर्माचं काम करून, काय मिळणार आहे, कीर्तन ऐकून भजन ऐकून काय मिळणार आहे, असं जर कोणी विचारलं तर एकच सांगा त्यांना, काय आमच्या हिंदू धर्मामध्ये नामसंकीर्तन करण्याला फार मोठं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. कारण कलियुगामध्ये भगवान परमेश्वराची प्राप्ती नामसंकीर्तनातून सांगितलेली आहे. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. नाम संकीर्तन सगळ्यात सोपी साधना सांगितली आणि म्हणून ती साधना टाळायची नाही. येऊन कीर्तनात बसायचं, भजनात बसायचं. लई भजन केलं, कीर्तन केलं, ऐकलं म्हणजे काय होतंय? तुकोबांनी सांगितलं अविनाश करी आपुलिया ऐसे, लावी मना पिसे गोविंदाचे. तुकोबांनी सांगितलं देवाचं भजन केलं की देव अविनाश तत्वाला नेऊन पोहोचवतो, म्हणजे मरणाच्याही पुढे नेऊन परमात्मा सोडतो. मृत्यूचं भय शिल्लक करत नाही. पण त्यासाठी अविनाशित पदाला पोहोचण्यासाठी एक काम करावं लागते, काय? लावी मना पिसे गोविंदाचे. देवाचं येड लागा.
लोक म्हणले महाराज देवाचं पिस शब्द महत्वाचा आहे, आपल्या जिल्ह्यात वापरत नाहीत, पण नांदेड जिल्ह्यामध्ये पिस म्हणतात. काय येड्यावणी करलाले आपण म्हणतो ना, काय येड्यावणी वागते काय येडं पिस, असं म्हणतो ना आपण. तसं पिस शब्द हे वेड्याचा समानार्थी शब्द. वेड लावा म्हणले तो बरं, लावी मना पिसे गोविंदाचे, मनाला पिस लागावं, मनाला वेड लागावं, कोणाचं गोविंदाचं लागावं. मग कसं लागावं तो बरं म्हणले, संसारात नवऱ्याचं बायकोला, बायकोचं नवऱ्याला वेड लागतं, तसंच देवाचंही लागावं. म्हणजे नवरा बायकोचं कसं असते तो बरं म्हणजे सांगतो. 16व्या शतकातली गोष्ट. त्या काळात काही मोबाईल नव्हते, काय नाही. आताच्या काळात मोबाईल आहे, सोयरीक झाली की मोबाईलवर बोलतात, मग मोबाईलवर बोलूनच सोयरीक करून घेतात. त्याच्याही पुढं झाला आता जग, मोबाईलवर बोलूनच सोयरीक करून घेतात. पण त्या काळात तसं नव्हतं, लय मोठी मर्यादा असायची. लग्न झाल्यावर लहानपणी लग्न व्हायचे, कळायचंच नाही त्याला, त्या लग्न झालेल्या पोराला आणि पोरीला की आमचं लग्न झालंय, हे माझी बायको आहे, हे माझा नवरा आहे, कळायचंच नाही. एवढ्या लहानपणी लग्न व्हायचे पूर्वीच्या काळात, कळायचंच नाही, भानच राहायचं नाही. आणि मर्यादा खूप, कळालं जरी समजा कळत्या वयात जरी आले तर मर्यादा एवढी होती की समोर आई वडिलाच्या बायकोला बोलायला भाग नसायचं, इतकी मर्यादा, इतकं जात असायचा पूर्वीच्या काळात. आता नाही असं. पहिल्याच्या काळातली गोष्ट सांगू लागली तो बरं, आताच्या काळात लागू होत नाही, पण तरी सांगून जाते दृष्टांत. लग्न होऊन एक नवरी गेली नवऱ्याच्या घरी, नांदायला चालू केली. लग्न होऊन 2-3 महिने झाले, तिचा नवरा तिला बोललाच नाही. बिचारीला काळजी वाटली, नवरा बोलना, का बरं बोलना, मी आवडले नाही का, माझ्या बापानं काय हुंडा कमी दिला म्हणून राग आला का, माझ्या नवऱ्याचा स्वभावच असा आहे कमी बोलायचा. तिला काहीच कळायलाच मार्ग नाही. बिचारी काळजी करू लागली, काय करावं, काळजी करू लागली. रोड व्हायला लागली, काळजी करून अशी रोड व्हायला लागली. पावसाळ्याचे दिवस आले आणि पाऊस पडू लागला. सासून सांगितलं, जा हुडव्यातल्या गौऱ्या काढून आण म्हणली. हुडव्यात गेली गौऱ्या काढायला. तेवढ्यात नवरा आला तिकडून आणि बैल बांधले कोठ्यात, आणि हुडव्यात आवाज आला म्हणून वाकून पाहिलं नवऱ्यानी. आता अंधार होता, दिसत नव्हतं काय आहे ते. कोण आहे विचारलं बाहेर नवऱ्यानं. तिनं म्हणली मी आहे म्हणल्यानंतर नवऱ्यानं तेवढं म्हणला. नवऱ्याला लक्षात आलं का बायको मध्ये गौऱ्या काढायला गेली. नवरा गेला पुढं निघून, बायको आहे गौऱ्या घ्यायला, लक्षात आलं त्याच्या, तो निघून गेला पुढे. तो गेला निघून, ही आली बाहेर. हिला इतका आनंद झाला, म्हणता आला वा बोलले ग माय आमचे, त्यांनी मला बोलले. काय बोलले ते? म्हणले कोण आहे? मी म्हणले मी आहे. ते म्हणले कोण आहे? मी म्हणले मी आहे. तिला एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. ते म्हणले कोण आहे? मी म्हणले मी आहे. ते म्हणले कोण आहे? जपत सुरू झाला हिचा. हिने टोपलं घेतली, आताली चूल पेटवली, तवा ठेवली, पीठ चळायला लागली भाकरीचं. बोलले आज किती हसू लागली नाही तुम्हाला? तुमची बी मालक कधी तर बोलण्याने बसलेच असतील नक्की. भांडण करून महिना बोलणार काय बायाची नवरे. इथं नाही की तसले कोणी. लय दिवस बसत जाऊ नका बरं, रागावून बोलत जा बेगिन बायकोला लवकर. किती भांडणं झालं तर लवकर बोलत जा. आनंद होते तुम्ही बोललो की लई इकडं खुशी होते. बोलली ग माय आमची तुम्ही मला बोलली. बोलणं झालते माय 8 दिवस झालं बोलत चालते. आज बोलली तर आनंद झाला, लई खुशी वाटली. आणि ती मग जाऊन भाकरी केली, मग ते सगळं झालं. मग ते झोपत होते. सकाळी उठली सासू म्हणली काय वटवट चालू आहे ग म्हणली तुझं? काय नाही आत्याबाई, काय नाही. काय काम आहे सांगा? काय नाही, शेताकडे चल म्हणली. आपल्या शेतात मिरच्या लावलेल्या आहेत आणि गवत आले म्हणली, खुरपायला जायचं, चल. घेऊन गेली सुनेला. सासू म्हणली तू चालू कर. काही नाही म्हणली, उगं मोठं गवत आले ते हातानं काढलं तरी येते म्हणली. पाणी दिलेलं आहे, रान मऊ झाले, उगं हातानं मोठे धाट काढ आणि मी जाऊन तोवर पाणी घेऊन येते. तिने गेली पाणी आणायला. तिने हिरव्यागार मिरचीच्या वावरात बसली, सुंदर. आणि तिला आठवण आली मालकाची. बोलले माय आमचे, त्यांनी मला बोलले. काय म्हणले? त्यांनी म्हणले कोण आहे? मी म्हणले मी. आता हिला गवत काढायचं होतं, मिरच्या ठेवायच्या, ते हिने उलट केलं. हिने धरायची मिरच्याचं झाड उपसायचं. त्यांनी म्हणले कोण आहे? मी म्हणले मी हो. त्यांनी म्हणले कोण आहे? तू कवर गेले तिथं. म्हणजे असं का करायला वेड्यासारखं? हे बघ एवढ्या छान मिरच्या लागल्या झाडाला आणि मिरच्याची का झाडं काढतीस? ते म्हणले महाराज माझं लक्षच नव्हतं. कुठं गेलं तर तुझं लक्ष? ते म्हणली महाराज आमचे हे ना मला बोलले. काय म्हणले? त्यांनी म्हणले कोण आहे? मी म्हणले मी हा. एवढंच, दुसरं काय नाही. तू खबर आहे हसले. कधी मरून जाईल नवरा माहिती नाही, कधी आयुष्याची साथ सुटेल माहिती नाही. असा मरका नवरा बोललाय
तर तुला एवढा आनंद झाला ग वेडी. अखिल कोटी ब्रह्मांड नायक प्रभू परमात्मा साक्षात येऊन बोलल्यावर किती आनंद होत असेल, किती आनंद होत असेल. ती काय म्हणली, महाराज देव बोलते का? तुकोबरा म्हणली बोलते, पण त्याच्यासाठी त्याचं वेड लागावं लागते. लावी म्हणा पिसे गोविंदाचं. जेव्हा देवाचा वेड लागतं तेव्हा देव प्रत्यक्ष येऊन समोर बोलतो, पण त्याचा वेड लागावं लागतं. तुकोबरा म्हणले खूप बोललो, एक गोष्ट सांगतो म्हणले जाता जाता. काय? आतापर्यंत जे बोललो ना त्या सगळ्या बोलण्यानं एक गोष्ट सरते आणि एक उरते. खूप परमार्थ केला, न्यायानं नीतीनं जीवन जगलं, सत्याचं आचरण केलं, जीवनामध्ये कष्ट सहन केले, संसारामध्ये फार त्रास सहन केला, कष्ट करत करत इमानदारीचा संसार केला की त्या इमानदारीच्या संसारानं एक गोष्ट सरते आणि एक गोष्ट उरते. जगद्गुरु तुकोबरांनी एक गोष्ट सांगितली. काय? तुकोबरा म्हणतात या जगामध्ये न्यायाने नीतीने सत्याने जीवन जगलं की एक गोष्ट सरते आणि एक उरते. काय सरते? तुकोबरा सांगतात तुका म्हणे एका मरणाची सरे, मरण सरत उत्तम ती उरे, कीर्ती मागे. मरण सरतन कीर्ती उरते. विठाला विठाला सगळ्यांनी दोन हात वर करून एकदा विठोबा रखुमाईचं भजन करा. 2 मिनिटं टाळ्या वाजवा. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, मरणीची सरे उत्तम ती उरे, कीर्ती मागे. तुकोबरा म्हणतात मरण सरून जातं म्हणजे मरण येत नाही का? नाही म्हणजे मरण येतं, पण मरणामध्ये फरक आहे. काय? मांजराचं पिल्लू मांजरी जेव्हा पिल्लं देते तेव्हा ती 7 घरं मांजरी आपल्या पिल्लाला फिरवते, असा नियम आहे तिचा. ती बोक्यापासून लपवते आणि त्याच्यामुळे ती फिरवते 7 घरं. ती कशी फिरवते? आपल्या पाठीवर मांजरी आपल्या पाठीवर पिल्लांना घेते आणि एका घरातून दुसऱ्या घरात घेऊन जाते. नाही मग कसं? तोंडात घेऊन जाते. मांजरीचं वैशिष्ट्य आहे आपल्या दातामध्ये पिल्लांना पकडून तोंडात धरून ती घेऊन जात असते आपल्या पिल्लांना, आणि आपल्या पिल्लांना ती तोंडात धरून घेऊन जाते. उंदराच्या पिल्ल्यालाही तोंडातच धरते, जीव घेते. फरक आहे ना? लई फरक आहे. कधी पण बघा मांजरीला शिकार करताना ती कधीच पिल्ल्याला, मांजरी उंदराला पकडली ना अशी उंदराला, तर ती अशी पकडलं अशी पटकन खाऊन नाही टाकत. अगोदर थोडा चावा काढते, एक पाय एक हात त्याचं तोडते आणि सोडून देते त्याला. अशी त्याचं रक्त निघत असतं, त्याला हिसाडते थोडीशी अशी, मग ते उडत जातं. त्याला सोडून दे, पळ म्हणते. आता कुठवर पळतोस पळ म्हणते. परत पकडते, परत थोडंसं चावते, परत सोडून देते. तडपडू 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 मारत असते ती मांजरी त्या पिल्ल्याला, उंदराच्या. आहे की नाही? उंदराच्या पिल्ल्याला मांजरी तडपून तडपून मारत असते. कुणाला तडपून मरायचा हातवर करा. तडपू 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 कुणाला मरायचंय? नाही मरायचंय. चांगलं मरण पाहिजे. चालत बोलत सगळं हात पाय व्यवस्थित असेपर्यंत आपलं कुणाला करावं लागू नये. व्यवस्थित मरण पाहिजे. कोणाला पाहिजे चांगलं मरण? सगळ्याला पाहिजे. चालतं बोलतं मरण पाहिजे. चालतं बोल
काय काय बाई अशा बोला ना मरायचं सांगायला की बाई कीर्तनात आहे की नाही मरावाच लागते कारण जातच ही ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतच तस्मात परिहार्यर्थे न त्वं शोचितुं अर्हसि उपजेयते नाशे पुनर्दिशे हे घटका यंत्र जैसे बधारिया किती सांभाळा उड़ जाएगा पंछी रहेगा पिंजरा खाली तू लाख जतन करले तू लाख करे रखवाली किती राखून ठेवा या जीवाला शरीरात पण एक दिवस ना प्राण पखेर असे उडून जातात कळत सुद्धा नाही मृत्यू परम सत्य चुकत नाही कधीच कोणाला मग मरा तर सगळ्यालाच लागतं मग देवदेव करण्याचा फायदा काय लोक म्हणाले देवदेव करण्याचा फायदा काय तो कोबळे म्हणाले त्याचं उत्तर देतो म्हणले मरण तर सगळ्यालाच आहे कीर्तन करणाऱ्याला मरण येते टाळा वाजवणाऱ्याला मरण येते गायन करणाऱ्याला मरण येते भजण्याला मरण येते पकवाजाला मरण येते कोणाला चुकत नाही सगळ्याला संन्यास घेतला तरी मरण येतच मरण चुकते का मग फायदा काय देवदेव करण्याचा तो कोबळे म्हणले मरण्यात फरक आहे काय फरक आहे तुम्ही उंदराचे पिल्ले आणि आम्ही मांजराचे पिल्ले म्हणा कसं तुम्ही मरायलो तडपडू मरता म्हणले संसारात माझी सून माझं पोरग माझा नातू माझा लिओ माझं शेत माझं सोनं माझे पैसे म्हणून ज्याचं जीव त्याच्यात अडकले ते तडपू मरतात म्हणले पण आमचा जीव देवात अडकल्यामुळं अज्जात जीव जाते म्हणले असं बोलत बोलत डोळे मिटतात म्हणून मला गॅरंटी आहे आयुष्यभर कीर्तन जर केले ना तर मरताना मरायच्या वेळेला त्या क्षणाला एक क्षण सुद्धा परमात्मा लागू देणार नाही हसत हसत प्राण सोडेल याची गॅरंटी आहे आज मला का तर 40 वर्ष आयुष्याचे परमार्थात घालवलीत म्हणून त्याची फलश्रुती आयुष्यभर कमवायला लागते मग छाती ठोकून सांगू शकतो हा माझ्या नावानं माझ्या बँकेत 1 करोड रुपये ठेवलेले कधी जमा झाल्यावर जमा होण्याच्या आधीच उड्या मारून चालत नसते आधी जमा करावं लागत असते मग पोराला म्हणत जा सांभाळला तर सांभाळशील नाही तर न सांभाळशील माणसं नोकर ठेवून सांभाळतो मी करोड रुपये माझ्या नावावर खात्यात असा जसा बाप बोलू शकतो ना त्या पैशाच्या ताकदीवर तसा परमार्थाच्या ताकदीवर संत बोलतात तुम्ही कोण आम्हाला सांभाळणारे तर परमात्मा तू का म्हणे आता आपुल्या साई असे आम्हा जगदीशे सांभाळे आम्हाला तो परमात्मा सांभाळेल आमचं सगळं काही करेल म्हणायची हिंमत त्या माणसामध्ये येत असते का त्याच्यासाठी इमानदारीचा परमार्थ करावा लागत असतो आयुष्यभर इमानदारीनं जगावं लागत असतं तो कोबऱ्या म्हणले उंदराचं पिल्लू हो नका मग मांजराचं पिल्लू काळ जरी आला घ्यायला काळ गुलाम सलाम ठोकला पाहिजे गुलाम झाला पाहिजे एवढी ताकद परमार्थात आहे तो का म्हणे काळा हाना तोंडावरी माता भरा हरिराम वाणी तो कोबऱ्या सांगितलं एवढी ताकद परमार्थात काळाचा थोबाडीत लगावता येतं इच्छा मरण प्राप्त होतं बोलत बोलत जाता येतं याला म्हणतात तू का म्हणे एका मरण्याची सरी मरण सरत आणि कीर्ती रूपाने माणूस शिल्लक करतो मग कीर्ती 2 प्रकारचे आहेत एक सत्कीर्ती एक अपकीर्ती एखाद्या बाईनं इतकं भरगळा कापला ब्लाऊजचा पदर सोडून निघाली रस्त्यानं लय कीर्ती होते की नाही तिची महिला म्हणजे लग्नात बघा ती बाया झिंजा सोडून लय मोठ्या असे लय मोठे इतबर पाठ मोकळी सोडून पदर सोडून किती त्यांचं नाव राहते बरं किती लोक त्यांच्याकडे पाहतात किती आदरानं त्यांचा सन्मान करतात किती त्यांचं स्टेजवर सत्कार होते की नाही लाजा वाटत का लाजा या बायाला केस धरून पडवत जा असल्या बाया भेटल्या की हिंदू धर्मात अंग प्रदर्शन करण्याची परंपरा नाहीये अंग प्रदर्शन करण्याची परंपरा तुमच्यात पुरी तुमच्यात सुना असं जर वागत असतील तर सांगा त्यांना अंग प्रदर्शन करण्यासाठी धर्म नाहीये आपला अंग झाकण्याचा धर्म आहे आपला परंपरा आहे देशाची परंपरा आहे आमच्या हिंदुत्वाची काय स्त्रीचं शरीर झाकलं जातं उघडं केलं जात नाही उघडं करण्यामध्ये सौंदर्य नाही पण कोण म्हणालं सौंदर्य डोक्यावर पदर घेण्यात आहे सौंदर्य खाली न वाकून नजरेत स्मित हास्यामध्ये सौंदर्य कशात आहे सौंदर्य चरित्रामध्ये सौंदर्य कशात आहे सौंदर्य आदर राखण्यात आहे सौंदर्य कशात आहे सौंदर्य मान मर्यादेने चालण्यात आहे ह्या सगळ्या गोष्टी विसरून सौंदर्य दाखवायची एक वेगळी परंपरा पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करणाऱ्या स्त्रियांना मुलींना मला बोलायचं आहे कशात आहे सौंदर्य ह्याच्यात आहे या सगळ्या गोष्टीमध्ये सुंदरता दिसून येते अंग प्रदर्शन करण्यामध्ये नाहीये ह्याच्यात सौंदर्य तुम्ही अशा कुलीन वागल्या पाहिजेत शालीन वागल्या पाहिजेत तुम्ही जगदंबेच्या कन्या लेकी आहात तर तुमच्यामधून तुमच्याकडे पाहत असताना एखाद्या पुरुषाने आदराने पाहावं आदरांनी बोलावं
मर्यादा त्यांनी सांभाळावी. इतकं सांभाळण्यासाठी हे पदरीनं डोक्यावर असणं आवश्यक आहे. हे जर पदर डोक्यावर असेल ना तर त्या दिवशी कोणाचीच नजर खाली वाईट होणं शक्य नाही. कोणाची नजर आपल्याकडे वाईट पाहून कोणी पुरुष आपल्याकडे बघेल असं नाही. ही कीर्ती आहे का? एखादी स्त्री जर समजा अर्धी पाठ मोकळी सोडून जात असेल, तिला पाहून जर म्हणत असेल हे फलानी फलानी बाई आहे, हे फलाण्या पुरुषाची पत्नी आहे, आमक्याची आई आहे, आमक्याची कन्या मुलगी आहे असं म्हणणं म्हणजे ही कीर्तीच आहे. मग ही कीर्ती बरी आहे का? ही अपकीर्ती आहे, ही सत्कीर्ती नाहीये. मग जायचं तर नाही या जगातून, पण सत्कीर्तीने जावे तुका म्हणे बरवे, तुका म्हणे बरवे आणि सत्कीर्तीने जावे. जायचं तर नाही पण कसं सत्कीर्ती कमवून जायचे. ती सत्कीर्ती कमवण्यासाठी इमानदारीचा संसार करा, इमानदारीने वागा. जीवनामध्ये कधीही स्वार्थ पोटात येऊ देऊ नका. दुसऱ्याचं बघून जळू नका. दुसऱ्याचं सोनं, दुसऱ्याच्या साड्या बघून, दुसऱ्याचं घर बघून जळू नका. दुसऱ्याची मुलं लेकरं बाळं बघून जळू नका. आपलं जे आहे त्यात समाधान माना. आनंदात माझ्या देवाने मला जन्माला घातले, माझा देव माझं सगळं सार्थक करेल असा विश्वास त्या भगवंतावर समर्पित करा. तुका म्हणे घालू तयावरी भार, संसार देवा पायी. आपला संसार भगवंताच्या चरणावर समर्पित करा. इमानदारीचा संसार करा. हा संसार भगवंतापर्यंत घेऊन जाणार ठरेल. हा संसार वेगळी काही साधना करण्याची गरज पडू देणार नाही. इमानदारीचा संसार तुम्हाला ईश्वरापर्यंत घेऊन जाईल आणि अमरत्वाची जाणीव करून देईल. अशी साधना अभंगाच्या चारही चरणामध्ये तुकाराम सांगतात. म्हणून अभंगाचे चारही चरण सुटले. झालेली सेवा सद्गुरुनाथांच्या चरणी समर्पित. तुम्हा सगळ्यांच्या स्वरूपात नटलेल्या परमेश्वराला नमस्कार. एक महत्त्वाची सूचना. पूर्वी मी लातूर जिल्ह्यात होते. खेरडा या गावी आमचं संस्थान होतं. तिथे गुरुकुल वगैरे चालत होतं. संन्यास दीक्षा घेऊन मागच्या 13 वर्षात त्या ठिकाणी होते. पण 2021 साली काही वाद चालू असल्यामुळं मठावरती संस्थांचे, मठाचे, जमिनीचे वाद चालू असल्यामुळं तिथून मी नांदेड जिल्ह्यामध्ये गेलेली आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये भोकर तालुका आहे. भोकर हिमायतनगर रोडवरती हिंगोली जिल्ह्याचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी 3 एकर जागा दिलेली आहे. मागच्या वर्षभरापासून मी त्याच ठिकाणी त्या जागेवरती राहायला गेली. म्हणून आता आमचं संस्थान तिकडं झालेलं आहे. त्या परिसरात आलात तर आमच्या संस्थानला भेट द्या. अजून एक जाता जाता सूचना. लईच संसाराचा कंटाळा आला, घरात त्रास असेल, घरामध्ये नवरा सांगितलेला ऐकत नसेल, सासूचा त्रास असेल, काही कोणती अडचण असेल तर डोळे झाकून माझ्या मठाचा पत्ता देते, माझ्या मठाला या. पण कुणीही वेगळं काही पाऊल उचलू नका. माऊल्यांसाठी खास, विशेष करून स्त्रियांच्यासाठी. मी एक स्त्री आहे, एवढं मोठं संस्थान चालवते आणि जर तुमच्या जर काम पडत नसेल, मदतीला येत नसेल तर काय उपयोग आहे माझ्या संस्थानचा. कंटाळा आला म्हणून संसारात मध्ये इकडे तिकडे जाण्यापेक्षा संस्थांवर जर आलात, आयुष्यभर तुम्हाला सांभाळायची माझी जिम्मेदारी. आयुष्यभर सांभाळेल. तुमच्या सगळ्यांच्यासाठीच हे जीवन समर्पित केलेलं आहे माऊल्यांनो. कधीतरी तिकडे आलात तर त्या संस्थांवरती भेट द्या असं सांगून माझी झालेली सेवा सद्गुरुनाथांच्या चरणी समर्पित करते. तुम्हा सगळ्यांच्या स्वरूपात नटलेल्या परमेश्वराला नमस्कार करते. या ठिकाणी कीर्तनाच्या सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली राज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, राज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, राज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, राज माऊली. अत्यंत सुंदर तुमच्या आरवी गावामध्ये चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 4था या निमित्ताने शिवमहापुराण कथा सोनाली दिदी महाजन आळंदीकर यांच्या मुखारविंदातून आपण ही सुंदर शिवमहापुराण कथा श्रवण करताय. या ठिकाणी सुरवस्य भाऊ म्हणून जे आहेत आमचे, त्यांनी मला संपर्क केला. त्यांच्या संपर्कातून या ठिकाणी कीर्तनाला येण्याचा योग आला. आमचे पांचाळ महेश 5वीला होते, आमच्याकडे गुरुकुलात आले होते तेव्हा. अतिशय सुंदर लहानपणापासून पांचाळ परिवार आमच्या सेवेमध्ये. हे पती पत्नी अतिशय सुंदर. अण्णा महाराजही इथे येऊन बसलेले आहेत. सुंदर सगळेजण, सगळ्यांच्या सहकार्यातून या ठिकाणी कार्यक्रम फार सुंदर चालतोय. सगळ्यात विशेष म्हणजे या परिसरामध्ये, लातूर परिसरामध्ये महापूरला 2014 साली गीता ज्ञान सत्र झालं. त्याची आता आठवण पण नाही लोकांना साहेब. आता महाराष्ट्रभरामध्ये गीता ज्ञान सत्रावर म्हणजे श्रीमद भगवत गीतेवरती चिंतन सांगणारे महिला कथाकार कीर्तनकार कोणी नाहीच आहेत. 2014 साली आलोरे साहेबांनी त्यांच्या गावामध्ये महापूरमध्ये
मठामध्ये, नामानंद महाराजांच्या मठामध्ये त्यांनी 2014 साली गीता ज्ञानसत्र केलं होतं. गीतेवरती 7 दिवस मी चिंतन केलं होतं. ते आमचे लाडके भक्त आलुरे साहेब सहपत्नी, या ठिकाणी सुमनमाय पण आलेली आहे, सुमन आलुरे, ज्या महापौरच्या सरपंच राहिल्या मागे, त्या हे दोघेही पती पत्नी 2014 सालापासून माझे शिष्य आहेत. मी माझं वय खूप लहान, पण तेवढ्या लहान वयात त्या दोघा पती पत्नीने मला गुरु मानलेले. हे प्रेम आहे लातूर जिल्ह्याचं खरं म्हणजे. तुम्ही एवढं प्रेम करता, तेही या ठिकाणी आलेले आहेत. तुम्हालाही खूप आशीर्वाद, सर्वांना या व्यासपीठावरून आशीर्वाद आणि सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम. लगेच विठ्ठल घ्यायचं, चालू होणार आहे, चालू होणार आहे. बरं ठीक आहे, घ्या धावती चालू.